चला कृपया त्वरित सामन्याला सुरुवात करायची आहे, कारण यानंतर आपल्याला 2 सेमीफायनल एक फायनल देखील खेळवायची आहे. संध्याकाळच्या जवळपास 4:45 वाजलेले आहेत. मैदानावरती अंधार देखील पडलाय आणि पडायला सुरुवात देखील झालाय. चला समाधान, आपण या मॅचचा पुन्हा एकदा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरत आहात. पुन्हा एकदा आपले हे अवॉर्ड हे टायटल त्या ठिकाणी कलेक्ट करायचंय. या समाधानपूर्वक अशी कामगिरी आपण करत आहात आपल्या टीम करता, आपल्या संघा करता. तर दुसऱ्या फेरीचा अखेरचा सामना, अर्थातच एका बाजूला केसीसी दहिवली कोंड आपण पाहतोय आणि आर्यन वडवली आर्यन आपला एक मॅन ऑफ द मॅच त्या ठिकाणी राहिलाय, तो देखील आपण कलेक्ट करायचा आहे. आणि समाधान, आपण देखील या आपलं मॅन ऑफ द मॅचचं टायटल कलेक्ट करा. या पहिला षटक, पहिला चेंडू, या दरम्यान मोठा फटका इथं खेचला, रेंज मध्ये आलाय. क्या बात आहे, पहिलाच षटकार पहिल्या चेंडूवरती. वरती आहेत, चांगली फटकेबाजी पाहायला मिळेल या युवा बॅटर्सच्या माध्यमातून. अर्थातच सिद्धेश आपल्याला पाहायला मिळतोय. सिद्धेश काळोखे या ठिकाणी फलंदाजी करतोय. विस्फोटक अंदाज पहिल्या चेंडूवरती, विस्फोटक रवैया ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला असा सिद्धेश. टीम मुगवली संघ यावेळेस कशा पद्धतीची कामगिरी करेल. हा फटका हवेमध्ये, बराच काल हवेमध्ये चेंडू तर रंगतोय, मात्र इथं जजमेंट फार चुकीचं. चेंडूला जज करता आलं नाही. दयालला वाटतं मी जर या ठिकाणी असतो तर नक्कीच हा झेल टिपला गेला असता. दयालचं मन खातंय, मात्र दयाल रिक्षातच बसून ही मॅच पाहतोय. काही हरकत नाही. चला, वक्त वक्त की बात होती है. फटका पुन्हा मिस टाइम आहे. यावेळेस कव्हरच्या डोक्यावरून एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. अंकित चेंडू खाली येत असताना पुन्हा एकदा 2 धावा आपल्याला पाहायला मिळतील. दुहेरी धावेने जवळपास 10 धावा या धावफलकावरती आलेल्या आपल्याला पाहायला मिळतील. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 10 धावा धावफलकावरती आलेत. 2 षटकांचे सामने आपण खेळवतोय. निश्चितच येणाऱ्या या षटकांमध्ये चांगली फलंदाजी करावी लागेल. समोरच्या दिशेने पुन्हा फटका सजवलाय. लॉंग आपला प्रोटेक्शन आहे, त्याला चकवलंय का? चला, आणि आणखीन या 2 धावा धावफलकावर ऍड होतील. षटकाची सांगता होईल. अर्थातच 12 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपल्याला जरूर पाहायला मिळतील. अजूनही 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या या 6 चेंडू मध्ये जादू सेमीफायनलचा पहिला सामना यानंतर सेमीफायनलचा पहिला सामना होईल. पद्मप्रसाद काचले बनाम काळभैरव दहिवली ए संघ. दोन्ही कॅप्टन्सना विनंती असेल आपण या ठिकाणी नाणेफेक करण्याकरता यायचं आहे. षटक क्रमांक 2 फेकण्याकरता भावेश वागोस्कर. लेफ्ट आर्म स्पेसर आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच या मैदानाच्या आतमध्ये निश्चितच लेफ्ट राईट कॉम्बिनेशन देखील मैदानाच्या आतमध्ये जरूर आहे. अशा पद्धतीने भावेश वागोस्कर या ठिकाणी आपल्या गोलंदाजीचं एक उत्तम उदाहरण या ठिकाणी पेश करेल. क्या बात आहे, क्या बात आहे. अप्रतिम या ठिकाणी यष्ट्यांचा वेध घेणारा हा चेंडू आणि सिद्धेश डगआउट कडे.
तर नवीन बॅटर्स अविनाश आपल्याला पाहायला मिळतात. अर्थातच हवेश वागोस्कर मात्र चांगली कामगिरी करतोय आपल्या संघाकरता. टीम मुंबई संघ या ठिकाणी आज निश्चितच एक चांगली कामगिरी करत असताना आपण जरूर पाहतोय. पुन्हा ऑन साईडला फटका सजवला आहे. डिपला लॉंग ऑफला प्रोडक्शन. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक अगदी तेज तर्रार आपल्याला पाहायला मिळेल. 14 धावा धावफलकावरती येत आहेत या दुहेरी धावेनं. षटक क्रमांक दुसरे प्रगती पथावरती. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आज निराशाजनक कामगिरी राहिली ती जयलमन देवली संघाची. वा यावेळेस मात्र नो चेंडू आहे. येणारा चेंडू मात्र फ्री हिटचा असेल. चला टीम काचले संघ या आपण नाणेफेक करण्याकरता आमचे अध्यक्ष साहेब आहेत त्यांच्या शुभ हस्ते आपण यावेळेस फ्री हिट वरती प्रहार केलाय. जरी झेल झाला तरी फलंदाज सेफ असेल. इथं मात्र चांगला रॉकेट थ्रो आकाश तेज तर्रार. जरी कॅरी करता आलं नाही तरी देखील या 2च धावा धावफलकावरती ऍड होतील. 17 धावा धावफलकावरती आपण निश्चितच पाहताय. अगदी 2 चेंडू या षटकातले शेष आहेत. संध्याकाळचं सत्र आहे. अंतिम चरणाकडे आता मात्र या स्पर्धा जात असताना आपल्याला पाहायला मिळतील. तदनंतर पुढील सामने सेमीफायनलचे आपल्याला 2 पाहायला मिळेल. यावेळेस फटका हवेमध्ये आहे. पुन्हा एकदा जज केलं जात इथं जजमेंट प्रॉपर इप्लाय सेल. आणखीन एक फलंदाज येईल माघारी. एक चांगलं कमबॅक 17 धावा धावफलकावर डीके आपल्याला पाहायला मिळत आहे. वाईट चेंडू आहे यावेळेस मात्र ऑफस्टेटच्या बाहेरचा. डीकेच्या अगदी कक्षेच्या बाहेरचा हा चेंडू फेकलाय भावेशनं. शेवटचा चेंडू शेष आहे. 18 धावा धावफलकावरती आपल्याला जरूर पाहायला मिळतील. निश्चितच या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा जरूर मनसुबा आखला असेल डीके यांनी. तर भावेश कशा पद्धतीने रोखतोय या चेंडूवरती डीके यांना. डीके फिटनेसचे सर्वे सर्वा. चांगला चेंडू होता आणि डायरेक्ट यावेळेस मात्र संपत्ती जाते पंचांचे बूट. आकाश मास्टर्स 19 धावांची गरज आहे. भावेश अक्षय आकाश या ठिकाणी
मैदानाच्या दिशेनं जात असताना खेळपट्टीवरती चला टीम केसीसी दैवलीकडून आपणास विनंती असेल आपण त्वरित मैदानाच्या आतमध्ये आपलं क्षेत्ररक्षण सजवायचंय कारण या ठिकाणी 5 वाजलेले आहेत अजूनही 3 सामने आपणास खेळवायचे बाकी आहेत. अंधार अगदी पडलाय मैदानावरती आत्ताच. 19 धावांची गरज आहे. 12 चेंडूंचा खेळ. आकाश ज्याला तुम्ही पाहिलं असेल साऱ्यांनी, आकाशाला गवसणी घालावी अशीच एखादी इनिंग पुन्हा एकदा आकाशच्या बॅटमधून जर आली ना तर अविनाश तलवटकर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे कॉन्ट्रॅक्टर दीपक कालोके यांना. जर आपण झेल टिपलात ना तर 100 रुपयाचं पारितोषिक असेल कॉन्ट्रॅक्टर दीपक कालोके यांच्याकरिता. चला 100 रुपयाच्या पारितोषिकाचे मानकरी आपण ठरणार का? या स्पर्धेत आतापर्यंत 700 रुपयाचं पारितोषिक जितेंद्र यांनी जय शिवराय पालकरवाडी आपल्या नावावरती केलंय. आकाश भावेश मैदानाच्या आतमध्ये आहेत. जसा देश तसा वेश असं भावेश या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं नॉस्ट्रायकिंग एंडवरती. तर गोलंदाजी एंडवरती आपण सिद्धेश ज्यानं एक चांगलं नॉक चांगली फलंदाजी केली होती आपल्या टीम करता, बाबांचा डोंगर उभा करू शकला नाहीये. इथं गोलंदाजीमध्ये काय करतात दाखवणार, पण आकाश आहे समोर. पुन्हा एकदा आकाशला टीम करता एक चांगला नॉक खेळण्याची गरज आहे. हो लो फुलटा चांगला स्वीप केलाय. यावेळेस लॉक स्वीप पाहायला मिळालंय. झेललेला झेल त्या ठिकाणी अगदी सोडून दिलाय. हाता तोंडाशी आलेला घास तिथं मात्र तो देखील निसटलाय. 2 धावा धावफलकावरती आपल्याला जरूर पाहायला मिळतील. अर्थातच आकाशचा झेल सोडणं म्हणजे तुम्ही मॅच सोडण्यासारखे आहे मित्रांनो. अगदी छोटा जरी पॅकेट दिसला ना तरी हा धमाका काय करू शकतो खेळाडू हे तुम्हाला येणाऱ्या काळामध्येच पाहायला मिळेल. हा एक तमाशा आहे. तुम्ही जो झेल सोडलात ना त्यावरती आणि तुमच्या जखमेवरती तो मीठ चोळणार आहे. बॅक टू बॅक दुसरा षटकार. तो झेल किती महागडा होता ना कळेल. जिंकण्याकरता पहिल्याच हंगामात यावर्षी दाखल झाला मुधोळीचा संघ. आकाशनं आपल्या खेळाचं प्रदर्शन साऱ्यांनाच दाखवलं. खऱ्या अर्थानं ज्याकरता आकाश जाणला जायचा एकता ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन मध्ये देखील चांगल्या पद्धतीचा बहारदार खेळ ज्यानं सादर केला तो आकाश. यावेळेस सिंगल स्ट्राईक रोटेट केली जाईल का, मात्र चपलाईनं दुसरी धाव पूर्ण केली आहे. स्कोरला मात्र या ठिकाणी इक्वल मध्ये आणले. एका धाव्याची गरज आहे. याच षटकामध्ये या मॅचचा निकाल लावलाय. पहिल्या चेंडूवरती जो झेल सुटला ना तो झेल जर टिपला असता तर आता ही मॅच कुठे असते. तो झेल निसटला आणि आकाश पूर्ण ही मॅच घेऊन गेला. वाह क्या बात आहे. चांगली कलात्मकता. टीम स्वयंभू मुगवली सेमीफायनल मध्ये होते दाखल. अर्थातच संघर्ष उणेगाव बनाम मुगवली असा दुसरा सेमीफायनलचा सामना असेल. ठरतोय भावेश वागोस्कर ज्यानं 3 महत्वपूर्ण विकेट्स घेतल्या आणि 3 धावा खर्च केल्या. चला या भावेश आपण या आणि आपलं मानधनाचं अवॉर्ड कलेक्ट करा. सेमीफायनलचा पहिला सामना पद्मप्रसाद काचले बनाम काळभैरव दहिवली ए संघ.
श्री काळभैरव देवली ए संघ या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल. MK बनाम ही लढत असेल AK-47 अल्पेश माडिक. पाहताय एका बाजूला श्री काळभैरव देहवली ए संघ मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता सज्ज झालाय. समोर असेल पद्मप्रसाद काचले.